आणि नोटा बदली संदर्भात आतापर्यंत काय काय झालंय आणि पुढे काय होणार आहे यावर आपण एक नजर टाकूया। 15 दिवसात काय काय झालं? 1,10,000 ATMचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले। ATM मधून 500 आणि 2,000च्या नोटा मिळणं सुरू झालं। बँकात ठेवीदारांचे 6 लाख कोटी जमा झाले। बँकांमधून ठेवीदारांनी तब्बल 1.5 लाख कोटी काढले। 21,000 कोटी रुपये जनधन खात्यावर जमा झाले। टोल मुक्तीमुळे वाहनधारकांचे किमान 700 कोटी वाचले। शुक्रवारपासून काय होणार? पेट्रोल पंप, रुग्णालयात जुन्या नोटा स्वीकारणं बंद होईल। रेल्वे सेवा आणि विमानतळांवरही जुन्या नोटांना बंदी असेल। मेट्रो, दूध केंद्र, वीज, पाणी बिलातही जुनं चलन चालणार नाही। टोलनाके आणि स्मशानभूमीवरही जुन्या नोटा हद्दपार होतील। मेडिकल दुकाने आणि गॅस एजन्सीतही जुने चलन चालणार नाही। जुन्या नोटा अजून आहेत त्यांचं काय होणार? कोणत्याही बँकेत नोटा बदलण्याची सोय अजून कायम आहे, पण दररोज फक्त 2,000चीच मर्यादा असेल। शिवाय मुदत फक्त 30 डिसेंबर पर्यंत आहे। पण 30 डिसेंबर नंतर काय करायचं? 31 मार्च पर्यंतही नोटा बदलता येतील, पण आतापर्यंत त्या का बदलल्या नाहीत हे सांगावे लागेल। शिवाय त्या नोटा कुठून आल्या हेही सांगावे लागेल। एक प्रतिज्ञापत्रही द्यावे लागेल। मग आता सुटे पैसे कुठून मिळतील? बँकांमधून अजूनही सुटे पैसे मिळत राहणार। पेट्रोल पंपांवर कार्ड स्वाईप करूनही पैसे मिळणार। बिग बाजारमध्येही कार्डद्वारे पैसे मिळण्याची सोय आहे। शिवाय शेतकऱ्यांच्या जुन्या 500च्या नोटा बियाणे दुकानात स्वीकारल्या जातील। इतर सुविधांचं काय होणार? राज्यभरातली टोल वसुली पुन्हा सुरू होईल, पण एअरपोर्टवरच्या पार्किंगची सूट ही अजून 28 तारखेपर्यंत कायम आहे। लग्नासाठी 2.5 लाखांची मुभा कायम राहील।